आज आमच्या मल्लेवाडी गावच्या यल्लामा देवीची यात्रा खूप मोठ्या उत्साहाने भरली होती. घरातली कामे आवरून आम्ही देवीच्या दर्शनाला जायची तयारी केली. पण घरातली कामे संपेपर्यंत थोडा उशीर झाला आणि आम्हाला निघायला 7:30 वाजले. आम्ही देवळाजवळ जात असताना लांबूनच मंदिराचं सुंदर सजलेलं रूप दिसत होतं. रंगीबेरंगी लाईट्स, फुलांची सजावट आणि उजळून निघालेलं मंदिर पाहून मन आनंदाने भरून गेलं. गावात यात्रेमुळे खूपच गर्दी झाली होती. रस्त्यावर लोकांची लगबग आणि देवीच्या दर्शनाची चालूच होती. यात्रेच्या निमित्तानं मंदिर अगदी नवरीसारखं सजलं होतं. मंदिराकडे जात असताना दुकानाची रोषणाई आणि देवीची भक्तिमय वाजणारी गाणी यामुळे सगळं वातावरण अगदी भक्तिमय आणि उत्साही झालं होतं. देवळात दर्शनासाठी जाताना खूप गर्दी होती. इतकी गर्दी होती की हळूहळू पुढे सरकत आम्ही कसंबसं मंदिरापर्यंत पोचलो. गर्दीतही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि आनंद दिसत होता. शेवटी मंदिरात पोचलो, देवीचं दर्शन घेतलं आणि मनाला खूप समाधान मिळालं. देवीसमोर काही क्षण उभा राहिल्यावर सगळा थकवा आणि धावपळ विसरल्यासारखं वाटलं. इथे देवीचं दर्शन घ्यायची घाई सर्वांचीच चालू होती. हे बघा, आमच्या देवीचं रूप तुम्हाला दिसतच असेल. किती छान दिसत आहे देवीचं रूप. तर आम्ही सर्वांनी इथं दर्शन घेतलं देवीचं. नंतर देवीचा जग असतो, तर तिथे देवीच्या जगापाशी 5 परड्या असतात. तर त्या 5 परड्यामध्ये 2-2 पोळ्यांचा नैवेद्य घालायचा असतो. तर त्या 5 परड्यामध्ये देवीचा पुढे ते नैवेद्य घालून घेतला. आणि हा बघा देवीचा जग असतो, तो त्याची मूर्तीसुद्धा किती आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. इथे परडीमध्ये नैवेद्य घालून झाला. नंतर आम्ही प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर गेलो आणि देवळाला प्रदक्षिणाही घालून घेतल्या. त्यावेळी मंदिराभोवती उत्साह, भक्तीची गर्दी, इतकं सुंदर वातावरण होतं ना, ते सुंदर वातावरण अस्मरणीय वाटत होतं. गावची यात्रा म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नसतो, तर गावकऱ्यांच्या भावना, श्रद्धा आणि आनंद एकत्र आणणारा खास उत्सव असतो. दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसादाला चिरमुरे हे घेतले आणि थोडी शॉपिंग केली आणि आम्ही घरी आलो. तर हा व्हिडिओ कसा वाटला